सर, काही दिवसांपूर्वीच बॅरेज धरण येथे पोहण्यासाठी येऊ नये असं आवाहन पोलीस परिसराच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. तरी सुद्धा काल काही तरुण बदलापूर बॅरेज धरण येथे पोहण्यासाठी आले होते. त्यामध्ये एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय. कुठले तरुण होते? काय अधिक माहिती द्याल? आपण गेल्या महिनाभरापासून गरमी चालू झाल्या ते होती आपली म्हणजे गरमीचे दिवस होते. त्यामध्ये बॅरेज धरणं इथे पोहण्याचे बाहेरील व्यक्तींचे पोहण्याचे प्रमाण हे जास्त वाढले होते. त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक ठिकाणी बॅनर लावलेत. आपण कधी पण जाऊन बघू शकता बॅनर लावले की या ठिकाणी नदीवर पोहायला येऊ नका, जीवाला धोका आहे. पाण्याचा अंदाज येत नसतो. कारण किती पट्टीचा पोहणार असेल, प्रत्येकाला पाण्याची पातळी वगैरे समजून येत नाही. कुठे खोल आहे, कुठे पाणी कमी आहे आणि कसे आहेत हे ग्रुपनी मुलं येतात 10-12, 10-12. त्यामध्ये पोहणारे 1-2 जण असतात. 7-8 लोकांना पोहता येत नाही आणि मजा म्हणून ते उडी मारतात. पण नंतर ते बुडतात. एकदा बुडायला लागला माणूस की त्याला वाचवणं फार जिकिरीचं होतं कारण तो सगळ्यांना पकडतो. आपण जर ट्रेनिंग केलं तेव्हा तुम्ही ते बघितलं इथे आपण आपत्कालीनचं, की माणूस एकमेकाला पकडतो आणि तो दुसऱ्याला पण घेऊन जातो. असाच हा प्रकार घडलेला आहे. काल भिवंडीवरनं मोहम्मद सैफ असलम परवेज खान हा 21 वर्षाचा मुलगा आहे. तो गारमेंटमध्ये काम करायचा. तो काल 4 वाजता भिवंडीवरनं बॅरेज धरणावर आला होता त्या बरोबर आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे त्या ग्रुपमध्ये काही मुलांचं म्हणणं आहे साक्षीदारांचं की बाबा एक कोणतरी बुडत होता त्याला हा वाचवत होता. हा पोहणारा होता पट्टीचा आणि त्याचा पायपामध्ये कुठे पाय पाय अडकला आणि तो बुडून मयत पावला आहे त्याच्यामध्ये. त्याची काल बॉडी आपल्याला रिकवर झालेली आहे आणि त्याचा आता पीएमवर आपलं झालेलं आहे. त्यात ड्राउनिंग आलेलं आहे. सोमच्याचा काही प्रकार नाही. परंतु हे अपघात असा का प्रकार आहे आणि लोकांनी इथे येऊ नये. बरेच लोक रील रील बनवतात आणि या बॅरेजचे रील असतात आणि त्यामुळे मुंबईवरनं म्हणा, भिवंडीवरनं म्हणा, ठाण्यावरनं लोक इथे पोहायला येतात. अंदाज येत नाही आणि त्यामध्ये त्यांचा हा मृत्यू होतो. ही अत्यंत वाईट व खेदाची घटना आहे. आम्ही त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पाठवतो. आम्हालाही काही लिमिटेशन आहे कारण नदी मोठी आहे. आम्ही इथून हाकवले की त्या पलीकडच्या तीरावर जातात, तिथून हाकलवले की इथे जातात. दोन्ही बाजूला पोलीस लावले तरी कुठे दुसरीकडे जातात. तिथे मग हाकलवले तर ग्रामीणच्या हद्दीमध्ये जातात. हे असं चालू आहे. त्यामुळे जनतेला आव्हान आहे की या बॅरेज धरणावर किंवा आजूबाजूच्या नदीच्या परिसरामध्ये येऊ येऊ नका. आपल्याला जर पिकनिक करायची असेल तर फार्म हाऊस वगैरे त्या तिथे तिथे सुद्धा स्विमिंग पूल आहे तिकडे जावा. परंतु इकडे आपला अमूल्य जो जीव आहे तो वाया घालू नका. तर अनेक रील्स काढतात ते बदलापूरमध्ये रील टाकत असतात आणि तिथेच कुठेतरी अशी लोक जे आहेत ते बळी पडतात. आपल्याला पाहायला लागतात. काय आव्हान असेल लोकांना अशा गोष्टींना बळी नाही पडणार? बरोबर आहे. मी आता तेच सांगितलं आपल्याला की हे रील स्टार लोकांचे रील बघून येऊ नका तिकडे. कारण बरेच लोक यापूर्वी सुद्धा मागच्या वर्षी पण एक मुलगा गेलेला त्याची बॉडी अजून भेटली नाही आम्हाला. त्यामुळे असे मिसिंग व्हायचे पाण्यात व्हायचे प्रकार वाढत चाललेले आहेत. आता मी टोटल आकडेवारी काढणार आहे 1-2 वर्षामध्ये ग्रामीणमध्ये किती गेले, आपले जे गेले त्याचे बॅनर लावणार आहे. त्यामुळे लोकांना अंदाज येईल आणि मी पुन्हा एकदा आवाहन करतो कोणी नदीवर येऊ नका आणि आपला जीव वाया घालवू नका.